हाय हॅलो नमस्कार. मी स्वाती मनापासून स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज ना मी 48 इंच छातीचा हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. प्रिन्सेस कटमध्ये आहे ही. बघू शकता तुम्ही किती छान असा मध्ये पफही पडलेला आहे. पुढचा गळा जो आहे तो मी पंचकोनी काढून त्याला अशा प्रकारे लेस लावलेली आहे. आणि बाहीला देखील मी लेस म्हणजे त्यांनी जी पूर्ण बॉर्डर साडीला लावली होती ना त्यातलीच थोडीशी जी लेस होती ना ती शिल्लक राहिलेली मला दिली होती. तीच मी अशा पद्धतीने बॉर्डरला लावली होती. माप मोठे असल्यामुळे ती लेस काय हाताला पुरली नाही पण लावली. मागचा गळा जो आहे तो अशा पद्धतीने गोलच केला सिंपल. त्यांना खूप डीप नेक गळे आवडत नाहीत, त्यामुळे मग छोटासाच गोल करून त्याला लेस लावली, नॉड केल्या. उंची जी आहे ती 16 इंचाची आहे याची. तर तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, लवकरात लवकर येईन. त्यानंतर मग दुपारच्या वेळेस ना म्हणजे आधीचा जो मी तुम्हाला ब्लाऊज दाखवला आहे ना तो मी सगळं काम उरकायच्या आधी शिवला होता. म्हणजे सकाळी उठल्यावरच 6 ते 6:30 वाजता कट. नंतर मग मुलांच्या डब्याचे म्हणजे मुलांच्या शाळेत जायचे आवरले सगळे आणि मग लगेचच तो ब्लाऊज मी शिवायला घेतला. तर जवळपास 10:30 वाजेपर्यंत माझा तो ब्लाऊज शिवून झाला होता. तो ब्लाऊज शिवून झाल्यावर मी काय केलं, मग घरातली सगळी कामे आवरून घेतली आणि दुपारच्या वेळेस हा ब्लाऊज शिवायला घेतला. तर हा ब्लाऊज जो आहे ना हा वाघोलीवरून माझ्याकडे शिवायला आलेला आहे. तर या ब्लाऊज आणि साडीचा ट्रेंड गेला आता, पण शिवणारे शिवतातच. तर याचा ना असा आपल्याला गोलच गळा काढायचा होता. पण तिचं म्हणजे ज्या मुलीची ही साडी आहे ना तिचं असं म्हणणं होतं की या गळ्यापासून वेगळं काही करता आलं तर करा. मग मी काय बोटनेकचा ब्लाऊज मी कट केला. यामध्ये पूर्ण शिवून झाल्यावर त्याचाही मी लूक तुम्हाला दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला ही डिझाईन आवडली का नाही किंवा रेग्युलर असा गोलच गळा यामध्ये मी करायला पाहिजे होता ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणखीन तर ती आलेली नाही. बघूयात, तिला मी व्हिडिओ पाठवणार आहे मग ती काय म्हणते ते. कारण की मी तिला 2दा मेसेज केला होता की यामध्ये असं वेगळं काही करता येत नाही, तुला गोलच गळा शिवावा लागेल. पण तो गळा जो आहे ना तो जास्त डीप होत नव्हता आणि तिला जे आहे ना ते डीप गळा पाहिजे होता. त्यामुळे मग मी असं काहीतरी केलं. पण ते शिवून झाल्यावर खूपच छान दिसत होतं. पूर्ण व्हिडिओमध्ये याची जी डिझाईन आहे ना ही कशी शिवायची ते मी दाखवलेलं नाही, पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ते दाखवीन मी. हा ब्लाऊज कट केला आणि बसत उठत शिवला. हा काही मी एका बैठकीमध्ये शिवला नाही. जवळपास 5-5:30 वाजेपर्यंत मी या ब्लाऊजचा मागचा पुढचाच भाग फक्त करून घेत होते. त्यानंतर मग मी घरातील स्वयंपाक आवरला आणि मग 8 वाजले मला हा ब्लाऊज जवळपास पूर्ण करायला. पण त्या अगोदर 5 वाजता जेमतेम 5 वाजता जो मी आधीचा ब्लाऊज जो दाखवला होता ना त्या ताई तो ब्लाऊज न्यायला आल्या होत्या आणि त्यांनी मग तो घालून बघितला. त्यांना खूप छान बसला. त्याही शिवतात ना ब्लाऊज. मग त्या मला म्हणाल्या की मला याचे माप काढून द्या. तर मग मी त्यांना त्याचे माप काढून देणार आहे. पण त्यांना म्हणलं मला थोडासा वेळ द्या, मग त्या वेळेमध्ये मी काढून ठेवेन मला वेळ असेल तेव्हा. त्या आहेत ना त्यांच्या सासूबाईंना घेऊन आल्या होत्या. त्यांच्या सासूबाईंना पण ब्लाऊज शिवायचे होते, पण पहिल्यांदा त्या आल्यामुळे मी त्यांना म्हणले की एकच ब्लाऊज शिवून बघा आधी, तो कसा बसतोय कसा नाही, मग आपण नंतरचे 2 आहेत ते शिवूयात. तर हा बघा, ह्या ब्लाऊजचा जो आहे ना हा फायनल लुक असा झाला होता. पुढच्या साईडने पंचकोनी गळा करून मी अशा पद्धतीने त्याला बॉर्डर लावली होती. बाहीला जे आहेत ते मोर आले होते आणि पाठीमागचा जो गळा आहे तो बघा बोटनेकमध्ये किती छान दिसत होता. आमच्या इथे मामे आहेत ना त्या मामींना देखील खूपच हा गळा आवडला की वेगळं काहीतरी केल्यामुळे छानही वाटत होतं. रेग्युलर जो गळा आहे आपण तसा न शिवता वेगळा शिवला होता. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मग हा ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर तेवढ्यात ह्या ज्या देवीच्या साड्या होत्या ना त्या मी शिवायला घेणार होते.
ह्या देवीच्या साड्या देखील खूपच दिवसापासून माझ्याकडे शिवायला आल्या होत्या. तर मग चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.